नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, वनरक्षक भरती जी आहे त्याचा निकाल हा खूपच लेट होत चाललेला आहे. तर त्याबद्दल जर म्हटलं तर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्णय दिलेला आहे, असा दिलाय की पेसा वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ते जाणार आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे, ही एक्झाम जी आहे ती जवळपास आता बघितले तर 31 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान घेण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास राज्यातून 5.5 लाख अर्ज प्राप्त झाले होते व ही एक्झाम जी आहे ती TCSनी घेतली होती. तर त्यामध्ये बघितलं तर 8 जून रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि जवळपास 86.49% उमेदवार या परीक्षेला उपस्थित होते आणि जर बघितलं तर निकाल जो आहे तो 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला होता ऑनलाईनचा वनरक्षक वगळता. पण वनरक्षकचा निकाल हा राहिलेला आहे. का? तर पेसा क्षेत्रातील पदे जी होती त्या निमित्ताने जे स्थगिती लागली होती त्यामुळे हा निकाल लागलेला आहे. आता जर बघितलं तर तुम्हाला माहितीच आहे की इतर पदे वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा निकाल लागलेला आहे. फक्त वनरक्षकचा एक निकाल लागलेला नाहीये. तर त्यासाठी हजारो उमेदवारांच्या जर समजा आपण बघितलं पहिल्यापासून तर राज्याचा वन विभाग जो आहे त्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे की पेसा सोडून बाकी सर्व जो निकाल आहे विभागाचा तो लवकरात लवकर लागावा. यासाठीच आपले पालकमंत्री म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विनंती करणार आहेत. त्याचबरोबर आता बघितलं तर त्यांनी सांगितलं आहे की विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकार, वन विभाग व मी स्वतः संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा असा उद्देश आहे. आणि आता अजून ह्यामध्ये म्हटलं तर पेसा क्षेत्र वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला याबाबत विनंती करणार आहे, हे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जो आहे तो निकाल लवकरात लवकर लागू शकतो. त्याचबरोबर 9 तारखेला जो आहे तो पेसा विभागाचा निकाल लागेलच. पेसा संदर्भित सर्वोच्च न्यायालयात जो स्थगितीचा निकाल आहे तो लागेलच आणि त्यानंतर लवकरच भरती प्रक्रियेला वेग येईल. तर तुमचे अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्की आम्हाला विचारा. धन्यवाद.